नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र कापसे, महेंद्राज करिअर अकॅडमी नागपूरमध्ये आपले परत एकदा स्वागत करत आहे. या मित्रांनो, आज आपण टाईम अँड वर्कमधील टाईप 6 बघतो. टाईप 6 5 टाईप आपण याआधी बघितलेले आहे. तर मित्रांनो, एक परत विनंती की जेही विद्यार्थी मित्र जुने असतील अथवा नवीन असतील तर टाईप 6 बघण्याआधी त्यांनी प्लीज एकदा पहिले 5 टाईप नीट बघून घ्या. तेव्हाच कुठे हे जे टाईप्स असणार आहेत हे आपल्याला नीट कळतील. तर मित्रांनो, एक ती विनंती, तुम्ही फक्त तितकं बघा. बाकी आता चला आपण बघूया, आपण परत पुढल्या टाईपवरती येऊया. तर बघा, प्रश्न काय म्हणतात की ABC एक काम अनुक्रमे 15, 20 आणि 30 दिवसात पूर्ण करू शकतात. आणि इंग्रजी विद्यार्थ्यांच्या मित्रांकरिता बघा की A, B and C कॅन कम्प्लिटेड अ पार्ट ऑफ वर्क इन 15, 20 and 30 डेज रिस्पेक्टिवली. तिघे एकत्र कामास सुरुवात करतात. ठीक आहे, दे स्टार्टेड वर्क टुगेदर. आता बघा, आफ्टर 4 डेज ए लेफ्ट फ्रॉम वर्क. 4 दिवसानंतर ए काम सोडून जातो. इथपर्यंत ठीक असणार आहेत. इथे काय म्हणतं का, त्याच्या काही दिवसानंतर बी काम सोडून जातो. म्हणजे आफ्टर ए, ठीक आहे. तर जे ए जो 4 दिवसानंतर गेल्यानंतर म्हणजे ए जो काम लेफ्ट करून गेला असणार आहे, त्या काही दिवसानंतर बी काम सोडून जातो. अँड रिमेनिंग वर्क कम्प्लिटेड बाय सी इन 2 डेज. आणि उर्वरित काम जे असणार आहे सीकडून पूर्ण केले जाते. तर ते संपूर्ण कार्य किती दिवसात पूर्ण होईल. जसं आपण याआधी बोललो की प्रत्येक टाईपचे आपण 2-2 प्रश्न बघूया. बरं, तर बघा मित्रांनो, हा जो टाईप असणार आहे आता आपण बघूया. ठीक आहे, अगदी तेच असणार आहेत, काही नाही आहे, फार सोपी आहे. फक्त शब्दांचा फेरबदल असतो, दुसरं काही नसतो. ठीक आहे, शब्दांचा फेरबदल म्हणजे कसं असणार, जसं आपण एक छोट्या शॉर्टकटमध्ये जर सांगायचं म्हटलं की जसं म्हटलं की माझ्याकडे 10 रुपये आहेत. तर 10 रुपये तर आपण मी काय म्हणू शकतो, मी म्हणू शकतो की माझ्याकडे 8 रुपयापेक्षा 2 रुपये जास्त आहे. किंवा मी असे म्हणू शकतो की माझ्याकडे 15 रुपयापेक्षा 5 रुपये कमी आहे. तर हे म्हणण्याच्या आपापल्या पद्धती असणार आहेत. परीक्षेमध्ये जे प्रश्न असतात हे अशाच प्रकारे विचारले जात असतात. म्हणण्याच्या पद्धती आहे, शेवटी जे काय असणार आहे सगळं सरळ सगळं सारखंच असणार आहे. या मित्रांनो, आपण बघूया की ABC. तर A, B आणि C जे आहे एक काम अनुक्रमे 15, बरोबर, 15, 20 आणि 30 दिवसात पूर्ण करू शकतात. याआधी आपण बोललो होतो LCM काढा. LCM येईल 60 LCMचा अर्थ काय होते की आपण समजूया की टोटल वर्क किती करायचे आहे, तर 60 करायचे असणार आहे. ठीक आहे, असं आपण गृहीत धरूया. याला युनिट पण पकडू शकतो. असं पकडूया की 60 कामं करायचे आहेत. कुठलेही कामं पकडू शकतो आपण. खुर्च्या बनवणे, टेबल बनवणे, ठीक आहे, आणखी काय असेल कामं वगैरे छोटे मोठे तर आपण समजूया की 60 कामं करायचे आहेत. मग 15 आणि 4ला भाग देऊ. 15 चौक 60. म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ झाला की 4 वर्क पर डे. एका दिवसामध्ये ए जो आहे किती काम करतो, एका दिवसात 4 कामं करतो आहे. तर 15 दिवसात 60 कामं त्याच्या ज्याने कंप्लीट होऊन जाईल. 20 त्रिक 60, तर 3 वर्क पर डे. आणि 30 दुने 60, तर हा झाला असणार आहे 2 वर्क पर डे. तर या प्रकारे असणार आहेत. आता जसं जसं म्हटलं आहे तसं पुढे जायचं आहे. जसं इथे म्हटलं की तिघेही एकत्र कामास सुरुवात करतात. तर तिघेही एकत्र कामास सुरुवात करतात. तिघांना कामाला झुंपून देऊया. A + B + C. तर तिघेही एकत्र कामास सुरुवात करत आहे, बरोबर आहे. यांनी एकत्र कामास सुरुवात केली आहे. मग एचं काम किती आहे, तर A एका दिवशी 4 काम करतोय, B एका दिवशी 3 काम करतोय आणि C एका दिवशी 2 काम करतोय. तर याचा अर्थ काय झाला, 4 आणि 3 7 आणि 2 9. याचा अर्थ हा झाला की यांचे टोटल काम जे असणार आहेत 9 वर्क पर डे. म्हणजे याचा अर्थ तिघेही म्हणजे A, B आणि C तिघेही एकत्र आले तर A एका दिवशी 4 काम करेल, B एका दिवशी 3 काम करेल आणि C एका दिवशी 2 काम करू शकतो. ही त्याची क्षमता असणार आहे. तर तिघेही एकत्र कामास आले तर 4 आणि 3 7 आणि 2 9 कामं जे असणार आहे एका दिवशी होऊ शकतात, बरोबर आहे. आता म्हटलं की ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत ते समजून घेऊया. ठीक आहे, कंडिशन इथनं सुरू होत असणार आहे की काय म्हटलं गेलं आहे की 4 दिवसानंतर ए काम सोडून जातो. तर जसं आपण याआधी बोललो 4 दिवसानंतर ए काम सोडून जातो, याचा अर्थ हा आहे की A, B आणि C हे तिघेही 4 दिवस तरी सोबत काम करत होते, बरोबर आहे. 4 दिवस तरी सोबत काम करत होते. आणि म्हणून आपण एका दिवशीचं काम 4, तर एका दिवशीचे काम 9, तर 4 दिवसांचं काम किती, त्याचा अर्थ टोटल वर्क झाले 9 चौक 36. तर टोटल वर्क झाला असणार आहे 36. तर 36 कामं केलेत आणि ए जो आहे आपला हा काम सोडून
चालला गेला असणार आहे. मग ए जर काम सोडून चालला गेला तर उरलं कोण? बी आणि सी. तर उरलं कोण असणार आहेत? बी आणि सी. तर बी जो असणार आहेत एका दिवशी 3 काम करतोय आणि सी एका दिवशी 2 काम करतोय. परंतु इथे म्हटल्या काय गेलेलं जरा पहा, इथे थोडासा प्रश्न कसा बनतोय की 4 दिवसानंतर ए काम सोडून जातो आणि त्याच्या काही दिवसानंतर बी काम सोडून जातो. तर त्याच्या काही दिवसानंतर बी काम सोडून जातो जेव्हा म्हणताय, तर ॲक्च्युली बी किती दिवसानंतर काम सोडून गेला हे तर आपल्याला माहीत नाही आहे, बरोबर ना? कारण की किती त्याच्या म्हणजे कोणाच्या एच्या काही दिवसानंतर बी काम सोडून जातो, तर नेमका किती दिवसानंतर बी काम सोडून गेला हे तर आपल्याला माहीत नाही. मग अशा वेळेस काय करणार आहे? तर एक फक्त लक्षात ठेवायचं की जो किती दिवसानंतर काम सोडून गेला असणार आहेत, मग पर्सन ए असो, बी असो, सी असो, जो असो, किती दिवसानंतर काम सोडून गेलेला आहे हे माहीत नसेल तर सध्या त्याचं काम थांबवून देऊया आपण, म्हणजे याचा अर्थ त्याचं काउंट करणार नाही आणि स्वाभाविक गोष्ट करता पण येणार नाहीत. मग कोण काम कंप्लीट करतंय? तर कोण काम कंप्लीट करतंय? तर उर्वरित काम जो आहे सीकडून पूर्ण केल्या जात असते. आणि किती दिवसामध्ये? 2 दिवसामध्ये. बस इतकं समजायचं असणार आहे. बाकी याचं नंतर आपण फायनल करूया, कारण की शेवटी तर आपल्याला 60 कामं कंप्लीट करायचे आहेत. टोटल वर्क जे असणार आहेत हे टोटल वर्क आपले आहेत 60. तर शेवटी तर आपल्याला 60 कामं करायचे आहेत. 60 पैकी 36 कामं तर ए, बी आणि सीने 4 दिवसात पूर्ण केलेले असणार आहेत. मग 60 मधून जर 36 गेले तर उरले किती? आता आपल्यापाशी फक्त आपल्याला 24 कामं करायचे आहेत. आता हे कसे कसे करतात हे पाहू शकतो आपण. तर बघा, सी जो आहे एका दिवशी किती काम करू शकतो? 2. आणि एकटाच उरला असणार ना, कारण की काही दिवसानंतर बी काम सोडून गेला म्हणतोय. तर काही दिवसानंतर बी काम सोडून गेल्या कारणामुळे उरला कोण? फक्त एकटा सीच उरला असणार आहेत. मग कारण ए तर आधीच गेला होता, बी पण काही दिवसानंतर सोडून गेला, उरला सी. आणि म्हटलं काय गेलं की उर्वरित काम सीकडून बघा पूर्ण केल्या जात असतं ना. सीकडून जेव्हा उर्वरित कार्य पूर्ण केलं जाते त्याचा अर्थ कसा? सी काय करेल? काम जितकंही करेल त्यामध्ये पूर्ण काम आपलं फिनिश करत आहे ना, पूर्ण केलं तर कंप्लीट करत असणार आहे की नाही. रिमेनिंग वर्क कंप्लीटेड बाय सी इन 2 days कंप्लीट होत असते ना. ओके, म्हणून कसं असणार की सी बघा एका दिवसात किती काम करतोय? तर 2 काम करतोय. एका दिवसात 2, तर 2 वर्क पर डे. एका दिवसात 2 काम करतोय. तर मग याचा अर्थ किती दिवसात काम पूर्ण करतोय तो? तो 2 दिवसात काम पूर्ण करतोय. तर याचा अर्थ 2 days है ना. एका दिवसाचे काम 2, तर 2 दिवसात किती काम करतोय? 4 वर्क करतोय, 4 काम कंप्लीट करतोय, बरोबर आहे. आणि हे काम पूर्ण झालं, म्हणजे 60च्या 60 काम पूर्ण झालेत, फिनिश झाले आहेत, बरोबर आहे. कारण की म्हटलंच गेलं आहे की काम पूर्ण होत असते, कंप्लीट होत असतं. तर 60 काम झालेत. परंतु वास्तविक जेव्हा आपण गणित किंवा मॅथ जेव्हा सॉल्व केलं तर 60 कामात इथे आपल्याला दिसत होत नाही आहे. आपल्याला काय दिसतं इथे? हे 36 आणि हे 4, 40च काम झाले असणार आहेत. 36 आणि 4 किती काम झालेत? 40 वर्क झाले, 40च काम झालेत. पण करायचे किती होते? 20. पण काम तर याने कंप्लीट केलं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ जे 60 कामं करायचे होते 40 झाले, मग उरले किती? 20 वर्क. म्हणजे याचा अर्थ हे 20 कामं जे असणार आहे हे बी आणि सीनेच केले असावेत. स्वाभाविक गोष्ट आहे, कारण की ए बी सी एकत्र काम करत आहेत तर 36 कामं केले होते. ए बी सी जेव्हा एकत्र काम करत होते 36 कामं झाले असणार आहे 4 दिवसामध्ये. मग ए सोडून गेला, मग बी आणि सी कामाला लागले होते. कारण ए गेला तर बी आणि सीच उरले. पण बी पण काही दिवसानंतर काम सोडून गेला. किती दिवसानंतर गेला माहिती नाही. आणि मग जे काही कामं उरले असतील, कारण बी आणि सीने जितके काही कामं केले असतील आणि मग बी गेला तर जे काही कामं उरले असतील तर ते काम कोण कंप्लीट करतो? सी करतो, किती आहे ना. आणि किती दिवसात करतो? 2 दिवसात. म्हणजे याचा अर्थ 4च कामं उरले होते. याचा अर्थ 4च काम उरले होते. मग 36 पहिले झाले, 4 काम उरले होते, सीने कंप्लीट केले, काम फिनिश केलं. मग 36 आणि 4 जे आहे 40 कामं झाले. मग याचा अर्थ 20 कामं जे असणार आहे हे आधीच बी आणि सीने पूर्ण केले असणार आहे. कोणी कंप्लीट केले? बी आणि सीने पूर्ण केले असणार आहे. मग बघा, बी आणि सीने पूर्ण केलं तर बी आणि सी किती काम करू शकतो? तर 20 कामं आपल्याला करायचे आहे टोटल. पहिले हे समजून घेऊया. आता उरले किती असणार आहेत? 20 कामं उरले असणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे आधीच झाले होते, फक्त आपण ते फाइंड केले की ॲक्च्युली बी आणि सीने किती काम केले. तर बी आणि सी किती काम करू शकतो एका दिवशी? तर बी एका दिवशी 3 काम करतोय आणि सी एका दिवशी जे असणार आहे 2 काम करतोय. म्हणजे याचा अर्थ एका दिवसात किती काम होतं? 5 कामं. तर एका दिवसात 5 कामं है ना, 5 वर्क पर डे. तर 20 कामं किती दिवसामध्ये? वर्क कटलं 5 20. याचा अर्थ हा झाला असणार आहे ओके, की याचा अर्थ हा झाला की हे जे काम असणार आहेत 4 days यांनी केलं असणार आहेत, बरोबर आहे. 4 daysमध्ये कंप्लीट केलं असणार. समजत असेल. एका दिवसामध्ये हे 5 कामं करत आहे तर 20 कामं किती दिवसामध्ये? 4 दिवसामध्ये. 5 20.
मग याचा अर्थ यांनी किती दिवसात काम केलं असेल? 4 दिवसामध्ये, है ना. तर 4 दिवसामध्ये हे 20 कामं कंप्लीट केले असणार आहे. मग आता जर बघितलं गेलं की मुद्दा आहे की प्रश्न की हे संपूर्ण कार्य किती दिवसात पूर्ण होईल, तर किती दिवसात पूर्ण होईल या बघूया आपण. हे संपूर्ण कार्य किती दिवसात पूर्ण होईल बघा. ए, बी आणि सी हे जेव्हा काम करत होते तर यांनी किती दिवस कार्य केलं, तर प्रश्नातच दिलं आहे की 4 दिवसानंतर ए काम सोडून गेला, म्हणजे याचा अर्थ 4 दिवस कार्य केलं असणार आहे. इथे काही संशय नसेल. मग ए काम सोडून गेला, उरलं कोण? बी आणि सी उरले, दोघं जण उरले. मग बी आणि सी हे 20 कामं किती दिवसात पूर्ण केले? 4 दिवसात पूर्ण केले. तर उत्तर काय आलं परत? 4. ओके, उत्तर म्हणजे 4 दिवसात काम केले. मग बी पण 4 दिवसानंतर काम सोडून गेला. आणि कसं असणार की उरलं कोण? सी. आणि सीने रिमेनिंग वर्क किती दिवसात कंप्लीट केले? तर बघा 2 दिवसात सीने उर्वरित कार्य 2 दिवसात पूर्ण केले आहे. म्हणजे याचा अर्थ सीने किती दिवसात कंप्लीट केले? 2 दिवसामध्ये. तर 4 आणि 4 8 आणि 2 10. तर हे आन्सर झालं असणार आहे. टोटल वर्क झालं असणार आहे 10 दिवसामध्ये संपूर्ण कार्य पूर्ण होत असणार आहे. बरोबर आहे. आता इथे प्रश्न 2-3 प्रकारे विचारले जाऊ शकतात. कसे कसे विचारले जाऊ शकतात? पहिला आता प्रश्न दिलाच आहे की संपूर्ण कार्य किती दिवसात पूर्ण होईल, तर आपण बघितलं 10 दिवसात पूर्ण होईल. दुसरा प्रश्न असा असू शकतो की ए काम सोडून गेल्याच्या किती दिवसानंतर बी काम सोडून गेला. ए काम सोडून गेल्याच्या किती दिवसानंतर बी काम सोडून गेला. तर ए काम पहा, बी आणि सीने काम 4 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे याचा अर्थ ए काम सोडून गेल्याच्या 4 दिवसानंतर बी काम सोडून गेला. बरोबर आहे. किंवा तिसरा प्रश्न असा विचारला असता की सुरुवातीपासून किती दिवसानंतर बी काम सोडून गेला. तर सुरुवातीचे 4 आणि नंतरचे 4, तर टोटल 8 दिवसानंतर बी काम सोडून गेला. किंवा सुरुवातीपासून जरी नसतं विचारलं, कधी कधी सरळ म्हणे की बी किती दिवसानंतर काम सोडून गेला, तर बी 8 दिवसानंतर काम सोडून गेला. एच्या किती दिवसानंतर सोडून गेला म्हटलं तर 4 दिवसानंतर. एच्या किती दिवसानंतर काम सोडून गेला? 4 दिवसानंतर. आणि असंच फक्त सहज असा प्रश्न विचारला असता की सुरुवातीला किती दिवसानंतर, तर सुरुवातीपासून पकडल्या गेलं तर 8 दिवसानंतर. किंवा सुरुवाती शब्द नसता लावला आणि हे म्हटलं असतं की बी किती दिवसानंतर काम सोडून गेला, तर 8 दिवसानंतर. आणखी एक प्रश्न येऊ शकतो की काम संपण्याच्या किती दिवसांपूर्वी बी काम सोडून गेला. काम फिनिश व्हायच्या किती दिवसांपूर्वी बी काम सोडून गेला, तर काम संपण्याच्या 2 दिवसाआधी बी काम सोडून गेला असणार. तर तसं तर तो प्रश्न येणार नाही, कारण की इथं प्रश्नात उत्तर दिलं असणार आहे की उर्वरित काम सी कडून पूर्ण केलं गेलं. पहिले ए काम सोडून गेला, उर्वरित काम सी कडून पूर्ण केलं गेलं. तर स्वाभाविक गोष्ट आहे बी 2 दिवसाआधी काम सोडून गेला असणार. ठीक आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतं की इतकं थोडं समजलं असेल. तसं आपण डिटेल्समध्ये आपलं परत बघूया. तर बघा, इतकं काही वेळ लागत नाही, सहज सोपी आहे. मी याच्या आधी टाईप 5मध्ये कसं तुम्हाला सांगितलं होतं की सरळ दिसतं की आपण फास्टमध्ये सुद्धा हे करू शकतो, फार वेळ लागत नाही. की 4 दिवसानंतर पहा, तिघंही एकत्र काम सुरू करत आहे. LCM काढेपर्यंत मुद्दा आहे. हे 4, हे 3, याचे 3, बीचे 3 आणि सीचे जे आहे हे 2 काम असणार आहेत. बरोबर आहे. आणि जेव्हा तिघंही एकत्र कामास सुरुवात करतात म्हटल्यानंतर बघा, तिघंही एकत्र कामास सुरुवात केला, 4 दिवसानंतर एक काम सोडून जातो म्हटलं, याचा अर्थ समजून घ्या की सोबत ते तिघंजणं 4 दिवस कार्य करत होते. म्हणजे याचा अर्थ 4 आणि 3 7 आणि 2 9, तर आपण 9 चौक 36 असतं. म्हणजे 36 काम कंप्लीट झाले. एक काम सोडून गेला, माइंडमध्ये असू द्या. मग आता म्हणतात की काही दिवसानंतर बी काम सोडून गेलं, मग बीचं माहीत नाही. मग उरलं कोण? सी. आणि रिमेनिंग वर्क जे असणार आहेत सी कंप्लीटेड बाय इन 2 days. तर रिमेनिंग जे वर्क्स असणार आहेत उर्वरित कार्य सी 2 दिवसात पूर्ण करू शकतो. सीचं काम काय, एका दिवशी 2 काम करू शकतो, तो 2 दिवस कार्य करेल. याचा अर्थ 4 वर्क कंप्लीट करेल. तर टोटल वर्क झाले 40, करायचे होते 60, उरले किती? 20 काम उरले असणार आहेत. स्वाभाविक गोष्ट आहे की बी आणि सीच कंप्लीट करेल. आणि बी आणि सी किती करू शकतात? एका दिवशी 5 काम करू शकतात. तर 20 कामं किती दिवसामध्ये? 4 दिवसामध्ये. तर हे आन्सर जे असणार आहेत, एकदा तुम्हाला जर पॅटर्न समजला तर कसं असणार की या प्रश्नाची एवढी लायकी नाही आहे का हा प्रश्न खूप वेळ घेईल तुमच्यासाठी. बस फक्त, आणि सगळे प्रश्न एकाच टाईपने, जसं आपण आधीपासून म्हणतोय की सगळे प्रश्न जे आहे एकाच टाईपने आहे, एकाच टाईपने चालू द्या. हळूहळू भरभर आन्सर निघून जातील. तर ओके मित्रांनो, या आता आपण प्रश्न क्रमांक 2 पाहूया. तर या मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 पाहूया. बघा, प्रश्न तोच आहे, काहीच फरक नाही आहे, फक्त आकडेवारी बदलतात. आणि आपण बघतोय की पहिल्या टाईपपासून आता 6वा टाईप सुरू आहे, आणखी बरेच टाईप येणार आहेत. सगळे प्रश्न सारखेच असणार आहेत, फक्त फेरबदल करून, आकडेवारी फेरबदल करून आणि शब्दांची फेरबदल करून कसा प्रश्न विचारतील. एकच टाईप असणार आहेत, फक्त लक्ष द्या. शेवटपर्यंत आपण पूर्ण टाईप बघितले की
टाईम अँड वर्कचा कुठलाही प्रश्न असो इझिली सॉल्व्ह होऊन जाईल आपल्याला. या बघूया आपण. सेम टू सेम प्रश्न असणार आहे. ठीक आहे. ABC एक काम अनुक्रमे 10, 12 आणि 30 दिवसात पूर्ण करू शकतात. तिघेही मिळून एकत्र कामास सुरुवात करतात. 2 दिवसानंतर ए काम सोडून जातो. तोच प्रश्न आहे. त्याच्या काही दिवसानंतर बी काम सोडून जातो आणि उर्वरित कार्य सी कडून 3 दिवसात जे आहे ते पूर्ण केले जाते. तर ते संपूर्ण कार्य किती दिवसात पूर्ण होईल. ठीक आहे. तर प्रश्न तोच असणार आहे की ABC कॅन कम्प्लिटेड अ पार्ट ऑफ वर्क इन 10, 12 अँड 30 डेज रिस्पेक्टिवली. ठीक आहे. दे स्टार्टेड वर्क टुगेदर. आफ्टर 2 डेज ए लेफ्ट फ्रॉम वर्क. देन आफ्टर सम डेज बी लेफ्ट फ्रॉम वर्क अँड रिमेनिंग वर्क कम्प्लिटेड बाय सी इन 3 डेज. देन दी होल वर्क विल कम्प्लीट इन हाऊ मेनी डेज. ठीक आहे. अशा प्रकारे असणार आहेत. या मित्रांनो आपण पाहूया ABC किती दिवसात कंप्लीट करतात. तर 10, 12 आणि 30 दिवसात पूर्ण करू शकतात. LCM निघेल 60 है ना. 10 सका 60, 12 पंचे 60 आणि 30 दुने 60. तर काही नाही आहे. तेच ते असणार आहे. तिघंही एकत्र मिळून कामास सुरुवात करतात. म्हणजे आपण तिघांना एकत्र कामाला लावू शकतो. तर 5 आणि 6 11, 11 आणि 3 11 आणि 2 13 म्हणजे है ना. आणि 2 दिवसानंतर एक काम सोडून जातो. म्हणजे याचा अर्थ ए 2 दिवस सोबत होता. म्हणजे याचा अर्थ 13 दुने 26. तर आपण सरळ करू शकतो. तरीसुद्धा मी स्टेप बाय स्टेप सांगतो की जेणेकरून जे विद्यार्थी मित्र असे आहेत की ज्यांना कदाचित मॅथ्स थोडं कठीण वाटतं, त्यांना असं वाटतं की नाही सर थोडं हळूहळू असायला हवं. स्टेप बाय स्टेप म्हणून सांगतो. बाकी तुम्ही जे फास्ट आहेत, ज्यांना ह्या सगळे टाईप समजले असणार आहेत, प्लीज ते भरकन जसं मी इथे शॉर्टमध्ये सांगतो ते प्रॅक्टिस करा की जेणेकरून 10 ते 8-10 सेकंदमध्ये आन्सर यायलाच हवं. 8-10 सेकंद लय झालं, इतका वेळ लागत नाही. ठीक आहे. या तर ABC एकत्र कामास सुरुवात करतात. A, B आणि C एकत्र कामास सुरुवात करतात. A एका दिवशी 6 काम करू शकतो. B 5 आणि C 2. त्याचा अर्थ 13 वर्क पर डे है ना. एका दिवसामध्ये 13 कार्य करू शकतात. त्याचा अर्थ 2 दिवसानंतर एक काम सोडून जातो. मग याचा अर्थ 2 दिवस काम केले तर टोटल वर्क झाले 26 है ना. तर 26 कामं जे असणारे झाले असणार आहे. एक काम सोडून गेला मित्रांनो. अगदी बरोबर. मग उरलं कोण. B आणि C. आता B किती दिवसानंतर काम सोडून गेला हे म्हटलं असतं तर Bला काउंट केलं असतं. परंतु काही दिवसानंतर म्हटल्यामुळे अडचण ही आहे की आपल्याला नेमकं माहीत नाही की B किती दिवसानंतर काम सोडून गेलं. पण काही हरकत नाही आहे. आपल्याला एक इथे कसं दिलं असं नाही का उर्वरित कार्य C कडून किती दिवसात 3 दिवसामध्ये पूर्ण केलं जाते. तर आपण ते घेऊ शकतो की Cला पकडू शकतो. सध्या Bला राहू देऊया. तर C एका दिवशी किती काम करू शकतो. तर 2 वर्क पर डे. एका दिवशी 2 काम करू शकतो. आणि किती दिवसात काम कंप्लीट करतो आहे C. 3 दिवसामध्ये पूर्ण करतो आहे. तर 3 डेजमध्ये कंप्लीट करतो आहे. तर 3 दुने 6 वर्क टोटल झाले असणार आहेत. आपल्याला करायचे होते टोटल 60 वर्क. झाले किती 26 आणि 6. तर 26 आणि 6 झाले असणार आहे. आपले 32 काम झाले असणार आहे मित्रांनो. बरोबर आहे. करायचे किती होते 60. म्हणजे याचा अर्थ उरले किती आपले 28 कार्य उरले असणार आहेत. 60मधनं 32. हे फक्त इतकं लिहायची गरज नाही आहे. खरंच जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व कराल त्यावेळेस तुम्ही इतकं काही प्रोसेस लिहायची गरज नाही आहे. हे असे ॲरो वगैरे 60तून 32 वगैरे लिहायची गरज तर नाहीच. हे तर आपल्याला सहज माहीत असणार आहे. ते फक्त समजून सांगण्याकरता है ना. 28 वर्क्स जे असणार आहेत शिल्लक असणार आहे. आणि हे 28 काम जे असणार आहेत कोणी केले असले आधीच केले असणार आहेत. कोणी B आणि Cने. तर B एका दिवशी 5 करतो आहे. C एका दिवशी 2 करतो आहे. याचा अर्थ हे झाले 7 वर्क पर डे. एका दिवसामध्ये 7 काम होतं. वर्क कटले 7 चौक 28. म्हणजे याचा अर्थ हे कार्य जे असणार आहेत B आणि Cने मिळून 4 दिवसात केलं असणार. मग आता मुद्दा येत असतो की टोटल वर्क किती झाले असणार आहेत. तर बघा ABC सुरुवातीला किती दिवस काम करत आहे. तर सुरुवातीला बघा ABC दिलेलं असणार आहे इथे 2 दिवसात. बरोबर आहे. तर है ना. म्हणजे कुठे गेलं हे. हां 2 दिवसानंतर एक काम सोडून जातो. म्हणजे याचा अर्थ ABC सुरुवातीला 2 दिवस होते. मग एक काम सोडून गेला. उरलं कोण B आणि C. B आणि Cने हे कार्य किती दिवसात पूर्ण केले. तर 4 दिवसात पूर्ण केले म्हणून 4. आता उरलं कोण C. आणि Cने कसंच नाही की ते कार्य किती दिवसात कंप्लीट केलं होतं. तर 3 दिवसात पूर्ण केलं होतं म्हणून 3. तर 4 2 आणि 4 6 आणि 6 आणि 3 9. तर टोटल कार्य किती दिवसात कंप्लीट होतं मित्रांनो. तर 9 दिवसात ते संपूर्ण कार्य पूर्ण होत आहे. आता हाच प्रश्न विचारला असता की B Aच्या किती दिवसानंतर काम सोडून गेला. तर Aच्या तो 2 दिवसानंतर आहे ना. B जो असणार आहे Aच्या किती दिवसानंतर काम सोडून गेला. तर A काम सोडून गेल्याच्या किती दिवसानंतर काम सोडून गेला. तर A काम सोडून गेल्या 4 दिवसानंतर काम सोडून गेला. हे प्रश्न उत्तर असतं. सुरुवातीपासून किती म्हटलं असतं तर 2 आणि 4 6 दिवसानंतर काम सोडून गेला असता. आणि शेवटून किती दिवसानंतर म्हणजे काम संपण्याच्या किती दिवसा आधी शब्द येईल. काम संपण्याच्या किती दिवसा
पूर्वी काम सोडून गेला म्हटलं असतं तर बघा काम तर 9 दिवसात संपलं आहे. सीने 3 दिवसात कंप्लीट केलं होतं, म्हणजे याचा अर्थ तो 6 दिवसापूर्वी काम सोडून गेलेला असावा. तर प्रश्न कसाही फिरवून विचारला तरी पद्धत एकच आहे, मेथड एकच आहे आणि याच पद्धतीने तुम्ही उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. राहिली गोष्ट फास्ट करायची तर परत एकदा सांगून देतो, 8-10 सेकंद तुम्ही टायमिंग लावून पण पाहू शकता. ABC एक काम अनुक्रमे ते तर असणारच आहे, LCM काढला असणार आहे बघा. तिघेही मिळून एकत्र कामात सुरुवात करतात. 2 दिवसानंतर एक काम सोडून जातो, म्हणजे याचा अर्थ 2 दिवस सोबत होते. तर 6 आणि 5 11 आणि 2 13, तर 13 दुणे 26. हे माइंडमध्ये करू शकतो, लिहायची गरज नाही आपल्याला. आता समजते की याच्या 13 दुणे 26 होतात म्हणून, हे इतकं लिहायची गरज नाही आहे. तर 13 दुणे 26. बी काम काही दिवसानंतर सोडून जातो. याच्या आधी बोललो, ज्याच्या पुढे काही लागलं त्याला सोडून द्या. त्याचा नंतर पाहूया जे काम कंप्लीट करतात, कारण की शेवटी आपल्याला कामच कंप्लीट करायचे. कोणीही करू ना, कोणीही काम कंप्लीट करो, ABC मिळून करो, BC मिळून करो, AC मिळून करो, कसंही करो. कारण पुढे तर आणखी कठीण प्रश्न येतील. कठीण म्हणजे अशाच फिरू विचारतील. ठीक आहे, कधी कधी मग पुढे तर अल्टरनेट येतील. पहिल्या दिवशी A, दुसऱ्या दिवशी B, तिसऱ्या दिवशी C. मग कधी कधी असे प्रश्न येतील की पहिल्या दिवशी AB, मग दुसऱ्या दिवशी कसंच नाही की BC. अशा प्रकारचे प्रश्न येतील. तर काही नाही आहे, तेच ते असणार आहे. सगळं सोपी आहे, बरोबर आहे. तर या ABC, तर 2 दिवसानंतर एक काम सोडून जातो, म्हणजे याचा अर्थ 2 दिवस तरी सोबत होते. तर 6 आणि 5 11 आणि 2 13, 13 दुणे 26 झाले असणार आहे. एक काम सोडून गेला. काही दिवसानंतर B म्हटल्यानंतर सोडून द्या Bला. Cने काम कंप्लीट किती दिवसात केले आहे? 3 दिवसामध्ये. एका दिवशी किती काम करू शकतो? तो 2. तर 3 दिवसामध्ये किती काम कंप्लीट करू शकतो? तर 6. याचा अर्थ 32 काम झाले, उरले किती? 28. आणि आता कोण कंप्लीट करेल? B आणि C. ओके, तर 5 आणि 2 7, तर 7 चूक 28, बरोबर आहे. तर याचा आता टोटल वर्क किती दिवसात कंप्लीट झालं असणार? आता हे 4 पकडा, हे 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, तर टोटल काम झालं 9 दिवसामध्ये. तर भारकन आन्सर निघून असते. ठीक आहे मित्रांनो, आता टाईप 7मध्ये येऊया आपण. जर तुम्हाला हा मित्रांनो हा जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या सगळ्या मित्रपरिवारांना पाठवा, जेणेकरून सगळ्या मित्रपरिवारांना या प्रकारचं गणित जे असणार आहे ते मोफत शिकायला मिळेल. आमचा प्रयत्न सदैव सुरू आहे तुमच्याकरिता. तुमचे लाईक्स, सबस्क्राईब आणि शेअर जे असणार आहेत ते आम्हाला परत खूप मोटिवेट करत असणार आहेत. तर मित्रांनो, धन्यवाद.